जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीत ठरावांवरून सत्ताधारी विरोधक आमने सामने विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानाचा मुद्दा तापला। हिरालाल चौधरींचा तीव्र विरोध। नंदुरबार शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी विरोधकांनी केली, यामुळे शासनाचे लाखो रुपयांची बचत होणार आहे। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण 8 ठराव मांडण्यात आले। मात्र शहरातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी देण्यात आलेली जागा परत घेण्याच्या ठरावावरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली। पालिकेच्या भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। संबंधित मैदान चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडे देण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते अधिक मजबूत आणि टिकाऊ असल्याने भविष्यात सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली। यामुळे शासनाच्या निधीची बचत होऊन दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा करण्यात आला। या सर्व मुद्द्यांवरून स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले। आजच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेस पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पालिकेचे शिक्षण सभापती भावना गुरव, महिला बालकल्याण समितीच्या सभापती शीतल वसावे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, स्वच्छता विभागाचे सभापती प्रीतम धंडोरे, स्थायी समितीचे सदस्य प्रेम सोनार, स्थायी समितीचे भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नंदुरबार नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमधील व अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथील वातानुकूलित यंत्र वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे मंजुरीबाबत निर्णय घेणे, नगरपालिका मालकीचे झराळी कंपनी स्टेशनकडील व नवीन प्रशासकीय इमारतीतील सोलर यंत्रासाठी नवीन इन्व्हर्टर खरेदी करणे मंजुरीबाबत निर्णय घेणे, नगरपरिषद हद्दीत विश्वकर्मा मंदिर भोने फाटा येथे चौक सुशोभीकरण करणे मंजूरबाबत निर्णय घेणे, अध्यक्ष चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी नंदुरबार या संस्थेने नगरपरिषदेच्या ठरावानुसार दिलेली खुली जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याबाबत निर्णय घेणे, बुद्ध आंबेडकर सेवानिवृत्त फाउंडेशन नंदुरबार या संस्थेच्या सार्वजनिक उपयोगासाठी गणेश नगरमधील समाज मंदिर भाडेकराराने आणि देणेबाबत निर्णय, नगरपरिषद मालकीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव देखभाल दुरुस्ती संचलन व परीक्षण करिता देण्यासाठी अभिकर्ता नियुक्ती करणे मंजुरी निर्णय, नंदुरबार शहरातील रूपाशेठ पार्कमधील डांबरीकरण रस्त्यांची मजबूतीकरण करणे व इतर कामांची प्राप्त निविदापैकी नियुक्तम दराच्या निविदा मंजुरीबाबत निर्णय घेणे, नगरपरिषद मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर लगतच्या 2 देखभाल दुरुस्ती संचलन व परीक्षण करणे नियुक्तकर्ता संस्थेस पूर्ववत देण्याबाबत निर्णय घेणे, नगरपालिका हद्दीतील विविध कामांकरिता वेळोवेळी जेसीबी, पोकलेन, रोलर, ट्रॅक्टर, क्रेन व ब्रेकरचे दर तासाप्रमाणे 2026-27 या वर्षी करता दर मागणीबाबत चर्चा करण्यात आली। आज झालेल्या स्थायी समितीचे सूत्रसंचालन पालिका प्रशासनातील अधिकारी संजय माळी यांनी विषयांचे वाचन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।